तर नमस्कार, पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2025 आणि 2026 या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जी ई-केवायसी करायला सांगितली होती, भरपूर साऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रियेमुळे म्हणजे ई-केवायसी झाली नसल्यामुळे ई-केवायसी मध्ये काय प्रॉब्लेम आल्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाहीये। तर बघा, ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ देखील आला होता, तिथून पुढे आता जून महिन्यामध्ये ही केवायसी ऍक्टिव्ह आहे। म्हणजे ही केवायसी तुम्हाला करण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम तारीख दिलेली आहे। या 30 जून 2026 च्या आत तुम्हाला ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केवायसी करणं गरजेचं आहे। पीएम किसान योजनेचा पोर्टल आता चालू आहे। या 30 जून पर्यंत राज्य सरकारने नवीन म्हणजे जीआर नुसार किंवा नवीन अपडेट नुसार तुम्हाला सांगितलं आहे की 30 जून 2026 पर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत ज्यांना शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ देखील बंद झालेला आहे, त्या शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती लवकरात लवकर जाऊन की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 30 जूनच्या आत तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। जर तुम्ही 30 जूनच्या अगोदर ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथून पुढचे जे लाभ आहे ते इथून पुढचे एकही लाभ तुमच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता एकदम कमी आहे। बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे, लवकरात लवकर जायचं आहे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत। तुम्हाला ही ई-केवायसी 30 जून 2026 ही अंतिम मुदत दिली असता तुम्हाला या मुदतीचा फायदा घेऊन तुम्हाला सर्व अपडेट किंवा ई-केवायसी देखील करून घेणं खूपच गरजेचं आहे। त्याचबरोबर पीएम किसानचा हा 23वा हप्ता आहे। ह्या 23व्या हप्त्यात जर तुम्ही केवायसी केली नाहीये तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत एकही लाभ येणार नाहीये। म्हणजे 23वा हप्ते वितरण जे आहे ते तुम्हाला येणार नाहीये। ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पीएम किसानची केवायसी देखील कशी करायची तर तुम्हाला सांगतो की पीएम किसानचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्रथमतः डाउनलोड करायचे आहे। पीएम किसानचे जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड केल्याच्या नंतर त्याचबरोबर तुम्ही ऍप्लिकेशन ओपन केले असता तुम्हाला ह्यामध्ये फेसवरती देखील तुम्ही केवायसी करू शकता। त्याचबरोबर तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल जो नंबर आहे तो नंबर तिथे पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन येईल। तो ओटीपी व्हेरिफिकेशन प्रॉपर टाकल्यावरती तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत केवायसी मध्ये म्हणजे ऍप्लिकेशन ओपन होऊन जाईल। बरोबर, हे ऍप्लिकेशन तुमच्याकडून ओपन झाले असता तुम्हाला आधारची ओटीपी म्हणजे तिथे केवायसी म्हणून एक ऑप्शन असेल त्यावरती जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। जो आधार कार्डशी लिंक आहे तो मोबाईल नंबर टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला एक ई-केवायसीचा ओटीपी येईल। ई-केवायसीचा ओटीपी देखील तुम्हाला पेस्ट करायचा आहे। म्हणजे तिथे ई-केवायसीचा ओटीपी टाकायचा आहे आणि ई-केवायसीचा ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला सक्सेसफुली देखील एक येईल। म्हणजे ई-केवायसी सक्सेसफुली असा तुम्हाला टेक्स्ट मध्ये देखील मेसेज येऊन जाईल किंवा तुम्हाला ई-केवायसी सक्सेसफुली स्क्रीनवरती देखील दिसून जाईल। हीच आहे ई-केवायसीची प्रक्रिया, जास्त काही नाहीये। बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी भरपूर सारे शेतकरी योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात, परंतु केवायसी प्रक्रियेमुळे ज्या शेतकऱ्यांना आलेलं नाहीये म्हणजे मागील मार्च महिन्यामध्ये जो तुम्हाला लाभ आला होता, मार्च महिन्यानंतर आता डायरेक्ट जून महिन्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येत आहे, परंतु तुमची ई-केवायसी पेंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीयेत। तर मी तुम्हालाही सांगतो की आजची ही गुड न्यूज आहे। तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे, पीएम किसान ऍप्लिकेशन घ्यायचं आहे किंवा पीएम किसान अधिकृत पोर्टल देखील आहे त्या पीएम किसान डीबीटी पोर्टलवरती जायचं आहे। मी तुम्हाला सांगितलेली प्रक्रिया करून तुमची ई-केवायसी ओटीपी व्हेरिफिकेशन किंवा फेस केवायसी देखील करणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 30 जून 2026 पर्यंत ही शेवटची मुदत आहे। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवायसी करून घेणे खूपच गरजेचे आहे। बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केवायसी केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वच लाभ येतील। मागील देखील जसे लाभ आले तसे इथून पुढचे देखील सर्वच लाभ येतील, परंतु तुम्हाला ही केवायसी करणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक देखील करायचा आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।